नमस्कार, सहारा प्रणाम। आपण पाहत आहात समय मुंबई। मी प्रशांत। बातमीपत्राची सुरुवात करूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बढत्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत। चांगल्या पोस्टिंगसाठी राजकीय नेते मंडळींकडून करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या शिफारशींमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर परिणाम होत असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त JF रिबेरो यांनी केलेला आहे। या संबंधीचे एक पत्रही त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना धाडले आहे। या शहरामध्ये अनेक प्रामाणिक आणि कार्यक्षम पोलीस अधिकारी आहेत। मात्र या अधिकाऱ्यांचं तोपर्यंत योग्य चीज होत नाही जोपर्यंत त्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त नसतो। मात्र काही अकार्यक्षम अधिकारी केवळ राजकीय नेत्यांचा हात डोक्यावर असल्यामुळे मोठ्या पदावर पोहोचलेले दिसतात। मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त हिमांशु रॉय, ॲडिशनल CP रामराव पवार, DCP संजय बॅनर्जी, DCP अजित पाटील या आणि अशाच काही अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय माजी पोलीस आयुक्त JF रिबेरो यांनी। विधानसभा में काफी एलिगेशंस आए हिमांशु रॉय के खिलाफ और दो तीन ऑफिसर के दूसरे 3 ऑफिसर वहाँ तो वो कैसे पोस्टिंग किया उन लोगों का। ये होने के बाद ये जब ये जो शिकायत आते रहते हैं इन लोगों के खिलाफ, तो पब्लिक का कुछ ये देखना, हित देखना है कि नहीं देखना है, यही हेतु है मेरा। रिबेरोंच्या तोडून आपण ऐकलं की मुंबई पोलीस दलाला भ्रष्टाचाराच्या किडीनं किती ग्रासला आहे। हवालदारांच्या बदलीसाठी आता राजकीय मंडळींचा दबाव येऊ लागल्यानं त्याचा परिणाम दलाच्या कामगिरीवर होतोय। मैं कंफर्म किया तो मैं मिनिस्टर साहब को चिट्ठी लिखते रहते हैं कि देखो ऐसे खिलाफ, इनके खिलाफ एलिगेशन आ रहे हैं और बहुत खतरनाक है। कांस्टेबल भी वहाँ उनका पाइपलाइन है, वो कोई पॉलिटिशियन उनका गॉडफादर रहते हैं। मैंने सुना है कि ड्राइवर कि ये गाड़ी पर ड्राइवर काम करना चाहते हैं, वो भी वहाँ से ऑर्डर कुछ ये आती शिफारस। काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विधानसभेत चर्चा होऊन देखील सरकारवर मात्र त्याचा परिणामच होत नाहीये। राजकीय मंडळींच्या या बेपर्वा वृत्तीचा परिणाम मुंबई पोलीस दलाच्या मनोधैर्यावर होतोय आणि सर्वसामान्यांचं जीवन असुरक्षित बनू लागलंय। अधिकारी वर्गात क्रीमपोस्टसाठी सुरू असलेली ही साठमारी थांबवून सर्वसामान्यांची सुरक्षा अधिक चौकस करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। राहुल अस्थानासह प्रभात दुबे, समय मुंबई। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच समाप्त होतंय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा समय मुंबई। नमस्कार, सहारा।